सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचं उपोषण अखेर सोडलंय। गुरुग्राम मधल्या मेदांता रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी त्यांची भेट घेतली आणि सरकारकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर वांगचुकांनी उपोषण मागे घेतलंय। पण या घडामोडीत एक प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, तो म्हणजे भाजपकडे अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्यासारखे अनुभवी संकटमोचक असताना या नाजूक वाटाघाटीसाठी पक्षानं नड्डांचीच निवड का केली? मुळात यामागचं राजकीय गणित नेमकं काय आहे आपण सगळं सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात पक्षात अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासारखी आक्रमक आणि अनुभवी नेतृत्व असतानाही नड्डा यांना मध्यस्थी का करावी लागली यामागील कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला सांगते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा प्रसिद्धीच्या झोतातून काहीसे बाजूला झाले होते। मात्र गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या आंदोलनाचा सामना मोदी सरकारला आता करावा लागत असताना तर नड्डांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आलाय। 20 तारखेला झालेल्या सीजेपीच्या चलो संसद मोर्चात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी संसदेकडे कूच करणाऱ्या हजारो तरुणांना रोखण्यासाठी पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने अश्रुधूर आणि लाठीमारचा वापर केला। यात अनेक जण जखमी झाले आणि अशा परिस्थितीत नड्डा यांनी सरकारचे संकटमोचक म्हणून पुढाकार घेतला। त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आणि एवढाच नाही तर 3 लेखी आश्वासनं पण दिले। ते म्हणजे दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणारे आंदोलक आणि 20 जुलैला संसद मार्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाहीये। नीट पेपर फुटी प्रकरण आणि देशातील संपूर्ण परीक्षा पद्धतीत सुधारणा आणण्यासाठी संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल। तसेच पेपर फुटीच्या मानसिक त्रासामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आयुष्याची अखेर केली त्यांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल। या 3 मागण्यांचं लेखी आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी नड्डांच्या हस्ते ज्यूस पीत उपोषण सोडलंय। पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या वाटाघाटीसाठी नड्डाच का? तर जे.पी. नड्डा हे आंदोलन प्रसंगी समर्थ आणि सौम्य संवादक मानले गेलेत। ते आरोग्य मंत्री असल्याने दूत म्हणून काम पाहण्यासाठी अगदी योग्य ठरले, असं एका ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितलंय। आरोग्य मंत्री या नात्याने रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेणं ही फक्त सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत असल्याचं अधोरेखित करणारीच कृती नव्हती, तर ती सरकारची चांगली प्रतिमा निर्माण करणारी बाबही होती, असं संबंधित नेत्याने म्हटल्याचं वृत्त मिंट या वेबसाईटने दिलंय। विशेष म्हणजे विद्यार्थी राजकारणातील नड्डा यांचा प्रदीर्घ अनुभव तसेच त्यांची संवाद आणि वाटाघाटींची कौशल्य ही त्यांनी अलीकडेच उत्तराखंडमधील पक्षांतर्गत शांतता राखताना प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली होती। हे पाहता नड्डा या भूमिकेसाठी अगदी योग्य मानले गेलेत। आता शहा किंवा राजनाथ यांना का नाही या वाटाघाटीची जबाबदारी देण्यात आली? तर दीर्घकाळ भाजपचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले जे.पी. नड्डा यांचं व्यक्तिमत्व मध्यस्थीसाठी पुरेसं वजनदार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग विरोधी पक्षांशी संवाद साधताना अनेकदा सरकारचे मुख्य दुवा ठरतात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांना यासाठी पुढे करणं हे गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिल्यासारखं ठरलं असतं, असंही भाजपमधील सूत्रांनी सांगितलंय। एखाद्या अतिवरिष्ठ नेत्याला चर्चेसाठी पाठवणं म्हणजे सरकारला भीती वाटल्यासारखं आणि आंदोलकांना आवाजावी महत्त्व दिल्यासारखं वाटलं असतं। नड्डा यांचा दर्जा असा आहे की त्यामुळे सरकार संवेदनशून्य नाही हे दिसून येतं आणि तरीही त्यांना पाठवल्यामुळे वांगचुक आणि सीजेपी यांना आवाजावी महत्त्व दिलं जात नाही हा संदेशही जातो, असंही वृत्तात म्हटलं गेलंय। दरम्यान तुम्ही या वाटाघाटीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।